जी चुकी मी केलेली आहे ती तुम्ही बिलकुल करू नका. माझ्या अनुभवावरून सांगते मी तुम्हाला, की मी काय चुकी केली आणि ती तुम्हाला करायला नाही पाहिजे म्हणून. बघा, मला जवळजवळ 1 वर्ष झालं असेल माझ्या दाढींचं रूट कॅनल करून. मागच्या वर्षी मी तुमच्यासोबत शेअर केलं बहुतेक, की मी रूट कॅनल केलेलं आहे आणि त्यानंतर मला कॅपसाठी बोलवलं गेलं होतं आणि मी कॅपसाठी गेलेच नाही. आज वेळ काढेल, नंतर वेळ काढेल असं करून करून मी कॅपला गेली नाही आणि कॅपला गेल्या नसल्यामुळे त्याला इन्फेक्शन झालं. म्हणजे त्या दाढीमध्ये गम्स चढले आणि त्यांनी ती इतकी दाढ दुखायला लागली होती माझी, की त्यामुळे मला काही खाता पिता येत नव्हतं. माझ्याकडे ऑप्शनच राहिलं नव्हतं. मला शेवटी जावं लागलं आणि त्याचं ते सगळं व्यवस्थित करून यावं लागलं. आता मला हे डबलचं काम झालेलं आहे आणि खर्च पण डबलचा झालेला आहे. तर त्यामुळे तुम्हाला मी हे सांगेल, की जेव्हाही दाढीचं असं काही दिसेल ना, तेव्हा लगेच जा आणि लगेच ते सगळं क्लिअर करून या. नाहीतर मग असं पेंडिंग पडलेलं राहणार ना, तर तुम्हाला खर्च पण डबलचा लागेल आणि त्रास पण डबलचा होईल. चिखलदऱ्याला जाताना जे प्लांट्स घेतले होते तेच मी तुम्हाला दाखवत होती. आता माझ्याकडचे प्लांट्स बघा किती छान झालेले आहे आणि याची केअर पण खूप छान होत आहे. आणि हे जे प्लांट्स आहेत म्हणजे हे एक्स्ट्रा स्नेक प्लांट्स लागलेले होते ते त्यांनी काढले आणि जे एक्स्ट्रा माझ्याकडे कुंड्या होत्या त्या त्या कुंड्यांमध्ये त्यांनी ते स्नेक प्लांट लावून दिले. म्हणजे सपोज जर कोणाला पाहिजे असले तर मग ते घेऊन जाऊ शकतात असं म्हणून. आता ही जे प्लांट्स आहेत तुम्ही बघू शकता किती छान वाढलेले आहे आणि खूप छान ग्रो करत आहे. त्याला फर्टिलायझर वगैरे हे ते सगळं काही व्यवस्थित सुरू आहे देणं. आणि नंतर मग म्हटलं चला आता प्रज्ञाकडे जाऊन येते. एक काम होतं अर्जंटमध्ये, तर ते काम करायचं होतं. एक रील बनवायची होती म्हणून मग त्या रीलसाठी प्रज्ञाकडे जायचं होतं. आल्यानंतर तिने छान पुरणाची पोळी खाऊ घातली. नंतर मग हे लड्डू जे बनवून घेतले होते तिने ते लड्डू खाऊ घातले. छान बेसनाचे लड्डू आहेत आणि ते खाऊ घातले. नंतर मग आम्ही मस्त गप्पा मारत बसलो थोड्या वेळ आणि तिची एक फ्रेंड आली. तिने पापडा बनवला तिच्या हातचा मस्त आणि तो पापडासुद्धा आम्ही मस्त एन्जॉय केला. आज खूप मजा आली. इथून मी लाईव्ह पण आलेली होती. तुम्ही लाईव्ह बघितलंच असेल. होप तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.